जाणून घेऊया अमरावती महानगरपालिकेच्या बडनेरा झोनमधील रखडलेल्या विकास कामांविषयी। अनेक प्रभागांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली असली तरी काही भागांमध्ये वर्षानुवर्षे काम अर्धवट अवस्थेत आहेत। विशेषतः बडनेरा बस स्थानकाजवळील रस्त्यांची दुर्दशा नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे। स्थानिक नागरिकांच्या आंदोलनानंतर निधी मंजूर होऊनही काम का रखडले आहे, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आमची सिटी न्यूजची टीम बडनेराच्या रस्त्यावर उतरली आहे। आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांचे हे विशेष रिपोर्ट पाहूया। अमरावती महानगरपालिकेच्या बडनेरा झोन क्रमांक 4 मध्ये अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत, परंतु त्याच वेळेस काही भागात सुरू असलेली कामे अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत। निवडणुकीच्या तोंडावर ही अर्धवट कामे भावी नगरसेवकांसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे। यातीलच एक प्रमुख उदाहरण म्हणजे बडनेरा बस स्थानकाजवळील रस्ता। बस स्थानकापासून कृषी संशोधन केंद्र दुर्गापूरकडे जाणारा हा रस्ता अनेक उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि नोकरदार वस्तींमधून जातो। या रस्त्यावर रेल्वेचा माल धक्का असल्याने रोज शेकडो टन वजनाचे मालवाहू ट्रक या रस्त्यावरून ये-जा करतात। हा रस्ता निवासी भागात असल्याने त्याची भारवहन क्षमता कमी आहे, त्यामुळे तो वारंवार उघडतो। गेली अनेक वर्ष नागरिक या खड्ड्यांच्या त्रासाने त्रस्त आहेत। नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केली, तक्रारी केल्या, त्यानंतर या रस्त्यासाठी निधीही मंजूर झाला। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता सिमेंट कॉन्क्रीटचे ब्लॉक्स रस्त्याच्या कडेला आणून ठेवण्यात आले आहेत, परंतु आता वर्ष उलटूनही हे ब्लॉक्स बसवण्याचं काम सुरू झालेलं नाही। नागरिकांच्या मनात हाच प्रश्न आहे की हे काम कधी सुरू होणार आणि निवडणुकीच्या तोंडावर रखडलेली ही कामे भावी उमेदवारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात का? ही एकट्या रस्त्याची समस्या नाही, तर बडनेरा शहरात अशी अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत। या रखडलेल्या कामांचा नागरिकांच्या मनात रोष आहे, जो येत्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसू शकतो। बडनेरामध्ये निधी असूनही विकास कामं का रखडली आहेत, हा प्रश्न ऐरणीवरच आहे। नागरिकांच्या भावनांचा विचार केला तर ते रखडलेले प्रकल्प येत्या निवडणुकीत मोठे मुद्दे बनू शकतात। हे काम कधी पूर्ण होईल आणि याचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।